हडळीचं प्रेम. राजीव, जावेद आणि महेश लखनौमधील एका कंपनीमध्ये जॉब करायचे. ते तिघही कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते आणि खूपच चांगले मित्र होते. राजीव, महेश आणि जावेद खूपच अय्याशी होते. ते पार्टी करण्याची कोणतीही संधी सोडायचे नाही. एके दिवशी राजीवचं प्रमोशन होतं आणि ते तिघं पार्टीला जाण्यासाठी एका रिसॉर्टचं प्लॅनिंग करतात. जेव्हा ते रिसॉर्टमध्ये चालले होते तेव्हा एका हडळीची नजर त्यांच्यावर पडते आणि ती एका सुंदर ललनेचं रूप घेऊन त्यांच्या मागे मागे पार्टीमध्ये जाते आणि राजीवला त्याचं खेळणं बनवते. तिला बघताच राजीव तिच्या जवळ जातो आणि बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते, माझं नाव सुनैना आहे आणि तुम्ही मला खूप आवडता. कधी जर तुम्हाला वेळ असेल तर आपण कॉफी प्यायला जाऊया का? अशा प्रकारे त्या हडळीने राजीवला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं. एके रात्री राजीवला ऑफिसमध्ये कामाच्या निमित्ताने उशीर होतो, म्हणूनच तो एकटा बस स्टॉपवर वाट बघत उभा असतो. तेव्हा सुनैना तिकडे गाडी घेऊन येते आणि राजीव कारमध्ये बसतो. अरे वा, काय योग्य वेळेवर आलीयस. तसंही आज मला उशीरच झालाय. काही वेळ पुढे गेल्यानंतर राजीवला अचानकपणे थंडी वाजू लागते. ही अचानक एवढी थंडी कशी काय पडली? आणि सुनैना, गाडी जरा हळू चालव ना. पण ती राजीवच्या कोणत्याही गोष्टीचं उत्तर देत नाही आणि गाडीचा स्पीड अजून वाढवते. हिला काय झालं? आणि बघण्यासाठी जसा राजीव तिच्या खांद्यांवर हात ठेवतो तेव्हा ती अचानकपणे राजीवकडे वळते आणि भयानक आवाजामध्ये म्हणते, आता ही कार तुला स्वर्गात पोचवूनच थांबेल. आणि ती भयानक हडळीमध्ये परिवर्तित होते. जिला पाहताच राजीव खूपच जास्त घाबरतो आणि हडळी समोर विनवण्या करू लागतो. मला जाऊ दे, तुझं माझ्यावर प्रेम होतं ना, मग तू असं माझ्यासोबत कसं करू शकते? ही शिक्षा आहे, तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा. आणि हडळ त्या कारला एका मोठ्या झाडावर आदळते, ज्याच्यामुळे राजीवचा जीव जातो. आता फक्त 2 जण बाकी आहेत. मग ती हडळ पुन्हा एका सुंदर ललनेचं रूप घेऊन जावेदलाही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि एके रात्री त्याचाही ती खून करते. जावेद आणि राजीवला मारल्यानंतर हडळ महेशला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्या 2 मित्रांना गमावल्यानंतर महेश केवळ एकटा पडतो आणि सर्व अय्याशीपणा सोडून देतो. म्हणून ती हडळ एका कामवालीचं रूप घेऊन महेशच्या घरी कामासाठी निघून जाते, जेणेकरून संधी मिळताच ती त्याला देखील मारू शकेल. कामवालीच्या वर्तनाला पाहून महेशची पत्नी राणीला संशय येतो आणि ती कामवालीवर लक्ष ठेवू लागते. एके रात्री राणीला घरामध्ये काहीतरी गडबड दिसून येते. जेव्हा ती जाऊन पाहते तेव्हा कामवाली हडळीच्या रूपामध्ये परिवर्तित होते आणि महेशच्या शरीरातून रक्त घेऊ लागते. जे पाहताच राणीच्या पायाखालची जमीन सरकते आणि पटकन ती मदतीसाठी एका मांत्रिकाला बोलवते. मांत्रिक येताच पटकन हवन सुरू करतो आणि घरामध्ये राख फुंकू लागतो. ओम भम ग्रम, ओम भम ग्रम. हे काळी आत्मा, या घराला सोडून निघून जा. तेव्हा ती हडळ बाहेर येते. मांत्रिका, तू माझ्यामध्ये नको येऊस, नाहीतर तू विनाकारण मरशील. तेव्हा मांत्रिक हडळीवर राखेची पुडी फेकतो, त्यामुळे तिचं शरीर जळू लागतं. बोल, तू याला का त्रास देतेस? बोल. या तिघांनी माझं प्रेम हिरावून घेतलंय. एक दिवस माझे पती कामावरून परत येत होते तेव्हा हे तिघ मित्र दारूच्या नशेत गाडी चालवत होते. हे तिघ इतक्या नशेत होते की त्यांनी माझ्या नवऱ्याला गाडी खाली चिरडून टाकलं
आणि कोणाला पत्ता लागू नये म्हणून रस्त्याच्या कडेला पुरून टाकलं. माझ्या नवऱ्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नव्हतं. त्याच्या मृत्यूच्या दुःखात मी आत्महत्या केली आणि मी भूत बनले. म्हणूनच मांत्रिका, तू याला वाचवण्याचा प्रयत्न नको करूस. असं म्हणताच ती हडळ महेशला सोबत घेऊन हवनकुंडात उडी मारते आणि तिच्या सोबत महेशलाही जाळू लागते. हे पाहताच महेशची पत्नी हडळीची माफी मागू लागते. यांना नको मारूस, मी पाया पडते, तू यांना नको मारूस. यांच्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नाहीये. यांच्या वतीने मी माफी मागते तुझी. यांना सोडून दे, नको मारूस, माफ कर. महेशच्या गोष्टीचं म्हणणं ऐकून हडळीला तिची दया येते आणि ती महेशला माफ करून टाकते. मग महेश एक फार मोठा यज्ञ करतो आणि हडळीच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देतो. भूतनी आंटी पार्ट 2. एक छोटस शहर होतं. शहरामध्ये होती एक कॉलनी. नाव होतं भूतनवाडी. भूतनवाडीतील प्रत्येक आई भीतीच्या सावटाखाली जगायची, कारण की भूतनवाडीच्या एका घरामध्ये एक म्हातारी भूतणी जंगलातून राहायला आली, जी कॉलनीतील लहान लहान मुलांना पकडून सतवायची आणि त्यांना खाऊन टाकायची. भूतनी म्हातारी होती, पण काळ्या जादूमध्ये माहिर होती. ती कोणत्या तरी खूबसूरत आंटीचं रूप घ्यायची आणि मैदानात खेळणाऱ्या मुलांकडे जाऊन त्यांना भुलवून थापा मारून त्यांच्या घरी आणायची आणि मग मारून टाकायची. चल बाळा, माझ्या घरी चल, मी तुला रबडी खायला देईन. मुलंही त्या भूतणीच्या गोष्टींमध्ये अडकायची आणि तिचं बोट पकडून तिच्या घरी यायची. तिच्या घरामध्ये पाऊल ठेवताच अचानक त्या भूतणीचं रूप बदलायचं आणि तिच्या सत्य रूपात यायचं, ज्याला बघून ती पुरं घाबरायची. मम्मी, मला वाचव, मला सोड ना. तू आंटी नाही, भूतणी आहेस. भूतणी नाही, भूतणी आंटी. खायला आला होतास रबडी, आता स्वतःच खाणं बनशील. भूतनी आंटीला पप्पी दे बरं. बाळा, आणखीन किती ओरडशील. नाही, मी तुला पप्पी नाही देणार. तू फार वाईट आहेस. सोड ना मला मम्मी. बडबड बंद कर, मला खाऊ दे तुला. चल. या प्रकारे भूतणीच्या त्या कारनाम्यांमुळे कॉलनीमध्ये हाहाकार माजला. लोक म्हाताऱ्या भूतणीकडे गेले, त्यांनी समजावलं, पण त्याने काही फरक नाही पडला. मग लोकांनी तंत्रमंत्राचा सहारा घेतला. तांत्रिकांना तिच्या घरासमोर बसवलं, पण दुष्ट भूतणीने त्यांनाही तिच्या शक्तीने पळवून लावलं आणि ती तिची मनमानी करू लागली. अशा प्रकारे कॉलनीचं नाव भूतनवाडी पडलं. बघा, जर या कॉलनीमध्ये राहायचं असेल तर मुलांना घेऊन आपल्या घरामध्ये बंद राहा, नाहीतर कॉलनी सोडा. बस फक्त आता हे 2 उपाय उरलेत आपल्यासाठी. बिचारी लोक कॉलनी सोडून जातील तरी कुठे. त्यांनी त्यांचे घरचे दरवाजे कायमचे बंद केले आणि भीतीच्या सावटाखाली जगू लागले. लोकांच्या सतर्कतेमुळे भूतणी पण त्रासू लागली, कारण की ती अजून म्हातारी होऊ लागली आणि तिला खाणं मिळणंही कठीण झालं होतं. हे काय, लोकांनी तर दारं बंद करून घेतलीत. आता मी कशी जगणार? मला वाटतं आता पुन्हा जंगलचा रस्ता धरावा लागेल. तेव्हा भूतनीने पाहिलं की एक बाई तिच्या गोलमटोल मुलासोबत येत होती. अरे वा, बहुतेक करून कॉलनीत नवीन राहायला आलेत. मुलगा पण अगदी फुग्यासारखा फुगलेला दिसतोय. इथे सर्व घरांचे दरवाजे बंद बघून मुलगा त्रासला. मम्मी, काय रे गोलू? माझा फ्रेंड म्हणत होता की चांगली कॉलनी आहे, पण इथे तर सर्व दरवाजे बंद आहेत. एकही मुलगा दिसत नाहीये. आता मी खेळणार कोणासोबत? तेव्हा भूतनी रूप बदलून त्यांच्या समोर उभी राहिली. तुमचं स्वागत आहे आमच्या कॉलनीमध्ये. थंडीमुळे लोकांनी दारं बंद करून ठेवली. अरे वा, तुमचा मुलगा तर अगदी माझ्या मोनू सारखा आहे. माझा मोनू आत्ताच मैदानात खेळायला गेलाय. मैदानाचं नाव ऐकताच गोलू खुश झाला. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मुलगा आणि आई निघून गेले आणि भूतनी खुश झाली. आज तर पार्टी करणार मी. थोड्या वेळानंतर फुटबॉल हातात घेऊन गोलू मैदानात पोहोचला. तेव्हा त्याने पाहिलं मैदानात त्याच्या वयाचा एवढा मुलगा खेळत होता. हे बघून गोलू खुश झाला.
तू मोलू आहेस ना? माझं नाव गोलू आहे. माझ्यासोबत खेळशील का? नक्की खेळेन मी. मग काय, बराच वेळ दोघे खेळत होते आणि खेळता खेळता ते थकले. खूप घाम झालाय आणि आता तहान पण लागली आहे. मग चल माझ्या घरी पाणी पिऊन येऊया. तुझं घर जवळच आहे ना? तुझी मम्मी भेटली होती मला. चला जाऊया आपण. गोलू मोलूच्या मागे मागे त्याच्या घरापाशी पोहोचला तेव्हा भूतनी आंटी बनून घरापाशी उभी होती. ये बाळा. गोलू मोलू सोबत जसा त्याच्या घराच्या आतमध्ये गेला, घराचा दरवाजा बंद झाला आणि मोलू पण गायब झाला. मोलू कुठे आहेस तू? घरात यावा गोलू म्हणून पाठवून दिला मी नकली गोलू. भूतनीचं भयानक रूप बघून गोलू कापू लागला. वाचवा वाचवा मम्मी. प्यायला आला होतास पाणी, आता माझी तहान भागवशील. भूतनी आंटीला पप्पी देऊन टाक, आता आणखीन किती ओरडशील. प्लीज मला नका मारू. मी माझ्या मम्मीचा एकुलता एक मुलगा आहे. आईचा एकुलता एक मुलगा, जसा कापूस हलका फुलका, कचा कचा चावून टाकीन. हाती लागला एक कवळा मुलगा. असं म्हणताच भूतनी गोलूच्या दिशेने सरकू लागले आणि गोलू मागे मागे सरकू लागला. जसं भूतनीने गोलूला टच केलं, तिला विजेचा करंट लागला आणि ती जळू लागली. हे माझ्यासोबत काय होतंय? तेवढ्यात गोलूची आई तिकडे आली. अगदी बरोबर होतंय. तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही? तुझ्यासारख्या शेकडो भूतनी पाहिल्यात मी. पण मी जळते कशी काय? कारण गोलूच्या गळ्यात त्याच्या आजीने दिलेला ताईत आहे. तुझ्यासारख्या हजारो भूतनी एक होऊन जरी आल्या ना, तरी त्या जळून भस्म होतील इतकी शक्ती आहे या ताईतामध्ये. चल गोलू. असं म्हणताच मम्मी गोलूला घेऊन निघाली आणि भूतनी आंटी तडपून तडपून राग झाली. मग काय, मग तर कॉलनीचे सर्व दरवाजे गोलू आणि त्याच्या आईच्या स्वागतासाठी उघडे झाले. लॉकडाऊन मध्ये भूत. मार्च 2020 पासनं जे पहिलं लॉकडाऊन भारतात लागलं ते भलं कोण विसरू शकतं. मोठमोठ्या शहरांपासनं छोट्यातले छोटी गावं आणि खेड्यांपर्यंत सर्व काही सुनसान होतं. सुनसान गल्ल्या, सुनसान रस्ते, एवढंच काय बरीच घरं देखील सुनसान झाली. ही भीतीदायक गोष्ट आहे अशाच एका सुनसान घराची, ज्याच्यामध्ये एक मुलगी होती आणि अचानक तिचं आयुष्य सुनसान बनलं. गोष्ट आहे शहागंजची. अनुजा तिचे वडील आणि काकांसोबत राहायची. तिची आई या जगात नव्हती आणि काकी पण काकांना सोडून निघून गेली होती. घरात होते फक्त 3 लोक, अनुजा, तिचे बाबा आणि काका. काका आणि बाबा मिळून ज्वेलरीचा तगडा बिझनेस करायचे. शहरामध्ये त्यांचं लांब लचक दुकान होतं. अनुजा कॉलेज स्टुडंट होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि लॉकडाऊन करावं लागलं. सर्व घरामध्ये कैद झाले. अनुजा पण आता घरातच होती, पण तिचे बाबा आणि काका बिझनेस मध्ये तोटा इच्छित नव्हते. लॉकडाऊन मध्ये पण गोडाऊन मध्ये जाऊन चोरी छुप्याने काही कामगारांसोबत काम करू लागले. अनुजाने त्यांना बरंचसं समजावलं, पण दोघांनी अजिबात ऐकलं नाही. जे व्हायचं होतं तेच झालं. कोण्या मजुराच्या संपर्कात आल्याने दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि प्रशासनाने त्यांना आयसोलेशन वॉर्ड मध्ये पाठवलं. ॲम्ब्युलन्स आली आणि दोघांना घेऊन गेली. अनुजा बिचारी घरामध्ये एकटी अडकली. सगळं घर कसं सुनं सुनं झालंय आणि बाहेर सुद्धा कसं सुनं सुनं आहे. देव करो आणि काही वाईट प्रसंग न येऊ. आरडाओरडा केला तरी कोणी मदतीला येणार नाही. शांताबाई पण घरात कैद आहेत. त्या असत्या तर त्यांचा जरा आधार तरी वाटला असता. आता मी अख्खी रात्र एकटीने कशी काढू? आधी तर सगळं नॉर्मल होतं. जेवण जेवून दिवसा टीव्ही बघण्यामध्ये आणि रात्री फ्रेंड्स बरोबर चॅट करण्यामध्ये निघून जायचा. पण जसा दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला, अरे बापरे, 12 वाजले आणि मी अजूनपर्यंत झोपून होते. पटकन फ्रेश होते आणि जेवण करते की तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल? दरवाजा उघडू की राहू दे? कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर? कोणी लफंग तर आला नसेल संधीचा फायदा घ्यायला. डोरबेल वारंवार वाजत होती. अनुजाने विचार केला ती दरवाजा उघडणार नाही, पण तिच्याने राहवलं गेलं नाही. तिने की होल मधनं पाहिलं. बाहेर एक पोलीस उभा होता. अनुजाने पटकन दरवाजा उघडला. मॅडम, तुमच्या घराच्या समोरच माझी ड्युटी लागली आहे. तहान लागली आहे, पाणी पाहिजे जरा. हा, हे काय आहे? तुम्ही मास्क पण नाही लावलाय. तुम्ही जरा दूर उभे राहा.
मॅडम कडक उन्हात ड्युटी करतोय, आधीच घाम गळतोय. मास्क लावला तर गुदमरूनच मरत जाऊ. डोंट वरी, आमची रोज टेस्टिंग होत असते. आम्ही पॉझिटिव्ह नाही आहोत. अनुजाने आतनं पाणी आणलं. पाणी प्यायल्यानंतर पोलीस निघून गेला. मग काय, रोज पोलीस येऊन डोरबेल वाजवायचा, रोज अनुजाकडनं पाणी मागून प्यायचा आणि मग निघून जायचा. एके दिवशी मात्र हद्द झाली. वारंवार बेल वाजत होती. अनुजाने सेफ्टीसाठी डोर होलमधनं बाहेर पाहिलं तर कोणीही नव्हतं. तरीही डोर बेल वाजत होती. हे काय? पोलीस तर नाहीये. मग ही बेल? अनुजाने जसा दरवाजा उघडला, समोर तोच पोलीसवाला. ही काय थट्टा आहे? बेल वाजवता आणि लपून बसता. मी कुठे लपलोय? मी डोर होल मधून पाहिलं. तुम्ही दिसला नाही कुठे. एके दिवशी कंटाळून अनुजाने पोलीस हेल्पलाईनवर कॉल केला. हॅलो मॅम, शहागंज भेंडी बाजार गल्ली नंबर 17 मधून बोलते. माझ्या घरासमोर जे पोलीस ड्युटीवर आहेत त्यांच्या पाणी पिण्याची सोय का नाही करत तुम्ही? ही जनावरं नाही, माणसं आहे. What? भेंडी बाजारात एकही पोलीस मला ड्युटीवर नाहीये. अनुजाने खिडकीवरचा पडदा सारला. बाहेर एकही पोलीसवाला नव्हता. अनुजा गडबडून गेली. जर कंटेनमेंट झोन असल्यामुळे भेंडी बाजार पोलिसांसाठी सुद्धा वर्जित आहे, तर मग तो कोण आहे जो रोज पाणी प्यायला येतो? नक्कीच कोणीतरी लफंग आहे. आता तर हे दार बंदच राहील. दुसऱ्या दिवशी पण बेल वाजत होती, पण अनुजाने दरवाजा उघडला नाही. दुपारपासून संध्याकाळपर्यंत बेल वाजतच होती आणि अनुजाला राग आला. मला माहितीये की तू पोलीसवाला नाहीयेस. चालता हो इथून, नाही तर पोलीस कंप्लेंट करेल. बाहेर सीसीटीव्ही लावलेला आहे, लक्षात येतंय का तुझ्या? आणि अचानकपणे डोर बेलचा आवाज बंद झाला. पण रात्री 10 वाजता असं काही घडलं. जेवण जेवून अनुजा जशी बेडरूम मध्ये आली, तिने पाहिलं की बेडवर कोणीतरी आहे. कोण आहेस तू आणि आत कसा आलास? जसा तो अनुजाच्या दिशेने वळला, अनुजाचा थरकाप उडाला. तोच पोलीस होता, पण जिवंत नाही, मेलेल्या भयंकर भूताच्या रूपात. अनुजा इकडे तिकडे पळू लागली. दरवाजे उघडू लागले, पण सर्व दरवाजे बाहेरून बंद होते. अनुजा ओरडू लागली, पण लॉकडाऊन मध्ये तिचा आवाज भला कोण ऐकणार? अनुजा ओरडत राहिली आणि अचानकपणे भूत तिच्या मागे येऊन उभं राहिलं. तुला काय वाटलं? तू दरवाजा नाही उघडलास तर मी आतमध्ये नाही येऊ शकणार. काय काय हवंय तुला? बदला. मी काय बिघडवलंय तुझं? तू नाही, तुझ्या काका आणि बाबाने. त्यांनी काय केलंय? स्मगलिंगचं सोनं विकायचे. मी छापा मारला तर मला लाच दिली. मी लाच जास्त मागितली तर दोघांनी मला मारून भट्टीमध्ये वितळवलं. आता मी तुला नाही सोडणार. भूताने अनुजाचा गळा आवळला. अनुजा ओरडू लागली आणि अचानक भूताने तिला सोडून दिलं. नाही, मी तुला नाही मारणार. त्यांनी मला मारून माझी पोरं अनाथ केली. मी त्यांना मारून तुला अनाथ करेन. असं म्हणून भूत गायब झालं. अनुजा रात्रभर रडत होती. कोणालाच कॉल करू शकत नव्हती, कारण की मोबाईल दरवेळी नेटवर्क विसरायचं. घरातून पळू शकत नव्हती, कारण की दरवाजे बाहेरून बंद होते. अचानकपणे हॉस्पिटलमधून फोन आला आणि असं कळलं की तिच्या काकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आणि मग पुन्हा नेटवर्क निघून गेलं. अनुजा फोन आपटत बसली आणि अचानक भूत आलं आणि हसत हसत म्हणाला, मृत्यू कोरोनामुळे नाही, व्हेंटिलेटर बंद झाल्यामुळे झालाय. असं म्हणत हसत हसत तो गायब झाला. अनुजा पूर्णपणे हतबल होती. रडून रडून झोपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कॉल आला. ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे तिचे वडीलही जिवंत नव्हते. हे ऐकताच तर अनुजा जिवंत प्रेत झाली. भूत परत आलं आणि हसत हसत म्हणालं, मृत्यू ऑक्सिजन मुळे नाही, ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे झालाय. आता तू माझाही गळा दाबून टाक, मारून टाक मला, मारून टाक. नाही, तुला मरायचं नाहीये.
तुला फक्त तडफडत राहायचंय, निघतो मी. त्या दिवसानंतर भूत परत कधी नाही फिरकलं. 6 महिन्यांनंतर लॉकडाऊन संपलं, तरी पण अनुजा घराच्या बाहेर नाही आली. तिने स्वतःला घरामध्येच कैद केलं आणि कायमसाठी तिने स्वतःला लॉकडाऊन केलं. मुंबई शहरापासून जवळपास 50 किलोमीटर बाहेर एका हायवेच्या लगत नागपाडा पोलीस चौकी होती. ही चौकी फारच सुनसान एरियामध्ये होती. एक इन्स्पेक्टर आणि 2-3 हवालदार इथे तैनात होते. मानसी एक न्यूज रिपोर्टर होती. एके दिवशी तिला अननोन नंबरवरून एक कॉल आला. हॅलो, हा नागपाडा पोलीस चौकी. हो माहिती. काय? पण तुमचं नाव? हॅलो हॅलो हॅलो. समोरच्याने कॉल कट केला होता. मानसीने पटकन तिची स्कूटी काढली आणि शहराच्या बाहेर हायवेने जात असताना नागपाडा चौकीच्या दिशेने निघाली. मानसी चौकीत पोहोचली तर 2 हवालदार गप्पा मारत बसले होते. मानसीला पाहताच एक हवालदार म्हणाला, हा बोला मॅडम, काय झालंय? मानसी जाणून बुजून नाटक करू लागली. माझा मित्र मला न्यायला येणार आहे. हायवे अगदी सामसूम आहे ना, तिथे काही होऊ शकतं. म्हणूनच तो येईपर्यंत मी इथे चौकीत बसू शकते. वय मॅडम, का नाही, आम्ही लोकांच्या सुरक्षिततेसाठी बसलोय इकडे. मानसी एका खुर्चीवर बसली आणि लपून छपून चौकीच्या चहूबाजूंना नजरा फिरवू लागली. हवालदार परत त्यांच्या गप्पांमध्ये रंगले होते. मला वाटतं मला चुकीची टीप मिळाली. शंका घेण्यासारखं तर काही नाहीये इथे. मानसीने पाहिलं की चौकीच्या आतमध्ये एक छोटासा लॉकअप होता जो अगदी रिकामा होता. मानसीने पटकन टीप देणाऱ्याला फोन केला आणि दबलेल्या आवाजामध्ये बोलू लागली. खोटं बोलत होतास तू? इकडे तर सगळं व्यवस्थित आहे. काय रात्री? अरे रात्री काय? पण समोरच्याने कॉल कट केला होता. तेव्हा चौकीचा इन्स्पेक्टर आला आणि मानसीकडे पाहू लागला. एका हवालदाराने त्याला मानसीबद्दल सांगितलं. त्या इन्स्पेक्टरने मानसीला विचारलं, केव्हा येतोय तुझा मित्र? ते आता त्याचा मेसेज आलाय. तो हायवेवर उभा आहे. मी निघते. हे बघा, तुम्हाला भीती वाटत असेल तर मी तुमच्यासोबत एक कॉन्स्टेबलला पाठवतो. नाही सर, त्याची काही गरज नाही. थँक्स. मानसी तिकडनं निघाली आणि हायवेच्या किनाऱ्यावर येऊन तिथे लपवलेली स्वतःची स्कूटी घेऊन शहराच्या दिशेने निघाली. रात्रीची वेळ होती. अख्खा हायवे सुनसान होता. इन्स्पेक्टर चौकीमध्ये एकटाच बसला होता आणि तेव्हाच हवालदार एका माणसाला पकडून घेऊन आला. सर, हा हायवेवर झोपून लोकांना लुटायचा प्रयत्न करत होता. लॉकअप मध्ये बंद करून टाकायला. उद्या कोर्टात सादर करूया. हवालदाराने त्याला लॉकअप मध्ये बंद केलं. अर्धी रात्र उलटली होती. लुटारू लॉकअप मध्ये झोपला होता. अचानक त्याची झोप उघडली आणि त्याने नोटीस केलं की लॉकअपच्या दरवाजावर टाळं नव्हतं आणि चौकीमध्ये कोणीच नव्हतं. चांगली संधी आहे, कल्टी मारतो. लुटारूने बाहेर हात काढून जसा तसा लॉकअप उघडला आणि तो लॉकअपच्या बाहेर पडला. पण जसा तो चौकीच्या बाहेर पडू लागला, बाहेरचं दृश्य बघून त्याचे पाय आपोआप थांबले आणि भीतीच्या मुळे त्याचं अख्खं शरीर थरथर कापू लागलं. बाहेर हवालदार आणि इन्स्पेक्टर भयानक भूतिया रूपामध्ये उभे गप्पा मारत होते. अरे देवा, मी हे काय पाहतो रे? लुटारू परत चौकीमध्ये आला आणि लॉकअप मध्ये जाऊन दरवाजा बंद करू लागला आणि जे व्हायचं होतं तेच घडलं. गडबडीत दरवाजा बंद करते वेळी दरवाजा लॉकअपला आपटून जोराचा आवाज झाला आणि सर्व भूतिया पोलीस आतमध्ये आली. खाकी वर्दीतली ती भूत अजून जास्त भयानक दिसत होती. भूत त्याच्या दिशेने चालू लागली आणि लुटारू भीतीने विनवणी करू लागला. साहेब माफ करा, चूक झाली. मी कोणाला काही नाही सांगणार. हे ऐकताच इन्स्पेक्टरचं भूत हसत बोललं, शहाणपणा दाखवला नसतास तर कमीत कमी काही दिवसांनी लॉकअप मधून सुटला असता. पण आता तर तुझा जीव तुझ्या या शरीरातून निघेल. बाकीची भूतही हसू लागली आणि हसता हसता लुटारूच्या दिशेने चालू लागली. वाचवा, वाचवा, नका मारू मला, वाचवा. पण त्या सुनसान हायवेवर पोलीस चौकीमध्ये कैद त्या बिचाऱ्याची आवाज ऐकणारा कोणी नव्हता.
लुटारू ओरडत होता आणि अचानकपणे शांत झाला, कारण की भूतांनी त्याचे तीक्ष्ण दात त्याच्या गळ्यामध्ये घुसवून त्याला कायमसाठीच शांत केलं होतं. जा आणि याच्या बॉडीला जंगलामध्ये पुरून टाका. आता तर आपला भूतिया रूप बदलायला अजून 2 तास बाकी आहेत. हा जुना सुनसान हायवे आहे, तुला कोणी नाही पाहणार. जा. 2 हवालदार भूत त्या लुटाऱ्याच्या प्रेताला घेऊन पोलीस चौकीच्या बाहेर आले आणि एका झाडाच्या मागे लपलेल्या मानसीने दोघांचं भूतिया रूप पाहिलं. म्हणजे तो खबरी खरं बोलत होता. मानसीने लगेच त्या दोन्ही भूतिया हवालदारांना कॅमेऱ्यात कॅप्चर केलं आणि मग ती त्यांचा पाठलाग करू लागली. भूतिया हवालदार प्रेत घेऊन जंगलात आले आणि एक खड्डा खोदून त्याच्यामध्ये प्रेत पुरू लागले. मानसी एका झाडामागे लपून सर्व फुटेज घेत होती. हे फुटेज TRP साठी नाही, भोळ्या भावड्या लोकांच्या आयुष्यासाठी आहे. आता फक्त त्या इन्स्पेक्टरचं फुटेज मिळू दे. एकदा का ते फुटेज मिळालं की मी कमिशनर साहेबांना दाखवेन. मग मानसी लपून छपून भूतिया हवालदारांचा पाठलाग करत पोलीस स्टेशन मध्ये आली. चौकीच्या बाहेर भूतिया इन्स्पेक्टर उभा होता. काढलं का त्याला? हो, तिकडेच काढलं जिकडे आपण इतरांना काढलं आहे. मानसीने भूतिया इन्स्पेक्टरला पण कॅप्चर केलं. तेव्हा 4 वाजले आणि सर्व भूत पोलीस अचानक माणसांच्या रूपात आले. मानसी हैराण होती. ती सर्व काही शूट करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कमिशनरना भेटली आणि तिने त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि ते फुटेजही दाखवलं. तेव्हा कमिशनर म्हणाले, मानसी, मला माहिती आहे नागपाडा पोलीस चौकीचे सर्व पोलीस भूत आहेत. काय? तरी तुम्ही त्यांना? आधी माझं सगळं म्हणणं तर ऐकून घे. ते भूत का बनले माहितीये? एके रात्री हायवेवर ड्युटी करत असताना भूतांनी त्यांच्यावर हमला केला आणि त्याने चावले आणि बिचारे भूत बनले. पण ते फक्त रात्रीच्या वेळेस भूत बनतात आणि दिवसभरात चांगली माणसं आणि चांगले पोलीसवाले बनतात. ना लाच घेतात आणि नाही त्यांच्या वर्दीचा गैरवापर करतात. तू तिकडचा क्राईम रेट चेक कर, सर्वात लो आहे. आता तूच सांग, त्यांची वर्दी उतरवून मी अशा माणसांना घालू जे कधी करप्ट होऊ शकतात, की मग त्यांची वर्दी त्यांनाच ठेवू जे भूत बनूनही त्यांची ड्युटी इमानदारीने करतात? समजलं सर. डोंट वरी, ही गोष्ट बाहेर नाही जाणार. असं म्हणतच मानसीने कमिशनरच्या समोर ते सर्व फुटेज डिलीट केलं आणि इकडे नागपाडा पोलीस चौकीची भूतिया पोलीस दिवसा माणूस बनून आणि रात्री भूत बनून त्यांची ड्युटी वर्षानुवर्ष इमानदारीने करत राहिले. त्या शहरात एक आंधळी चेटकीण राहत होती. त्या चेटकिणीचे दोन्ही डोळे गायब झाले होते. तिला काहीच दिसत नव्हतं. मला माहिती आहे तुम्ही सगळे इथे लपलेले आहात. मला दिसत नाही याचा फायदा उचलताय, पण तुम्ही माझ्यापासून सुटू शकत नाही. लपून बसलेले लोक ती त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून श्वास रोखून धरतात. थरथर कापायला पळून जाण्याचा प्रयत्न करतात. काही जमिनीवर शांतपणे झोपतात. त्यातल्या एकावर चेटकिणीचा पाय पडतो. ती त्याला पकडायला गेल्यावर तो पळू लागतो. माझ्याशी हुशारी, पण मी या खेळाचा आनंद घेत आहे. मी पाहते तुम्ही किती दूर पळतात. चेटकीण धावणाऱ्या माणसाकडे हात पुढे करते. तिचा हात मोठा होऊ लागतो. तो माणूस हातातून निसटण्याचा प्रयत्न करतो, पण चेटकीण त्याला पकडते आणि स्वतःकडे ओढते. पळून चाललास कुठे? माझ्या तावडीतून सुटून तर दाखव. सोड मला, मला वाचवा, वाचवा. तुला काय हवं आहे? तू मला का पकडलायस? सगळ्यात आधी मी तुझे डोळे काढीन आणि स्वतःला लावीन आणि मग तुला घरी नेऊन खाईन. चेटकीण त्या माणसाचे दोन्ही डोळे उचलून घेते. माणूस वेदनेने ओरडू लागतो. चेटकीण ते डोळे स्वतःला लावते. अरे वा, तुझे डोळे तर मस्त आहेत. मी अगदी स्पष्टपणे पाहू शकते. चल, माझ्या जेवणाची वेळ झाली आहे. चल घरी जाऊ.
चेटकीण त्या माणसाला पाठीवर घरी घेऊन येते आणि खाऊन टाकते. चेटकीण तिच्या डोळ्यांनी पाहू शकत होती, परंतु एक समस्या होती. तिने लावलेले डोळे 24 तासच काम करायचे. 24 तासांनी डोळे खराब व्हायचे आणि चेटकीण पुन्हा आंधळी व्हायची. मग काय, आंधळी चेटकीण मग बाजारात यायची आणि माणसांचे डोळे फाडून पुन्हा नवीन डोळे लावायची. चेटकिणीची दहशत संपूर्ण मार्केटामध्ये पसरली आणि दुकानदारांनी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. भावांनो, ती अंधळी चेटकीण रोज येत असते आणि कोणाला ना कोणाला घेऊन जाते. किती कोटी ग्राहकही बाजारात येत नाहीत. काय करायला पाहिजे? जोपर्यंत चटणीला काही इलाज नाही तोपर्यंत बाजार बंद ठेवूया. होय होय, बाजार बंद ठेवूया. होय होय, बाजार बंद ठेवूया. अशा प्रकारे दुकानदारांनी बाजार बंद केल्याने संपूर्ण बाजारपेठेत शांतता पसरली. रात्र झाली की चेटकीण बाजारात यायची, पण बाजारात कोणीच नसायचं. चेटकीण खूप शोधायची, पण एकही माणूस सापडायचा नाही. बाजार बंद झाल्यासारखा दिसतोय. आता माझे काय? मला डोळे आणि अन्न कसे मिळणार? ठीक आहे, मी शोधून काढतो. कोणीतरी मिळेलच. चालत चालत चेटकीण हॉस्पिटलमध्ये पोहोचते. तिला पाहून सर्व लोक इकडे तिकडे धावू लागतात. चेटकीण डॉक्टरांच्या केबिनमध्ये येते. डॉक्टर थरथर कापायला लागतात. काय हवंय तुम्हाला? मला तुझे डोळे हवे आहेत. असं म्हणत चेटकीण डॉक्टरला पकडते. मला सोड. मी तुला सोडले तर डोळे कसे मिळतील? मी देतो तुला डोळे. मी डोळ्यांचाच डॉक्टर आहे. अरे ठीक आहे, मी रोज येईन. मला 2 डोळे आणि 1 पेशंट खायला हवा आहे. जर माझ्याशी दगाबाजी केली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. ठीक आहे, मला सोड. चेटकीण डॉक्टरांना सोडते. डॉक्टर चेटकिणीला 2 डोळे देतात आणि चेटकीण पेशंटला पाठीवर घेऊन निघून जाते. अशा रीतीने चेटकीण रोज डॉक्टरकडे यायची. डॉक्टर पेशंटचे डोळे काढून चेटकिणीला लावायचा आणि पेशंट त्या चेटकिणीच्या हवाली करायचा. एके दिवशी डॉक्टरांचा शास्त्रज्ञ मित्र डॉक्टरांकडे येतो. डॉक्टर, मला मृत्यूनंतर माझे डोळे तुमच्या हॉस्पिटलमध्ये दान करायचे आहेत. त्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो आहे. हो, तुम्ही इथे का आलात? तुम्ही तुमचे डोळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दान करा. काय झालं डॉक्टर? तुम्ही अस्वस्थ दिसताय. डॉक्टर शास्त्रज्ञाला चेटकिणीबद्दल सांगतात. डॉक्टर, काळजी करू नका. मी चेटकिणीसाठी असे डोळे बनवीन की ती पाहतच राहील. मग शास्त्रज्ञ रात्रंदिवस मेहनत करून चेटकिणीचे डोळे बनवतात आणि डोळे घेऊन डॉक्टरकडे येतात. हे घ्या डॉक्टर, हे डोळे चेटकिणीला लावा. हे कोणत्या प्रकारचे डोळे आहेत? हे कृत्रिम डोळे आहेत. त्यात कॅमेरा आहे ज्यामुळे चेटकीण बघू शकेल. यात आणखी एक खास गोष्ट आहे. खास गोष्ट ती काय? मला या डोळ्यांमध्ये एक मायक्रोबॉम्ब बसवता आला आहे, ज्याचा रिमोट माझ्याजवळ आहे. मग चेटकिणी येते आणि शास्त्रज्ञ पटकन लपतो. डॉक्टरांचे डोळे तयार आहेत की नाही? तयार आहे. तुम्ही झोपा. चेटकीण आडवी होते. शास्त्रज्ञाने दिलेले डोळे डॉक्टर हे काय डोळे आहेत डॉक्टर? याच्यामध्ये तर खूप तेजस्वी प्रकाश आहे. ते एका लहान मुलाचे डोळे आहेत ना, त्यामुळे धारदार आहेत. ठीक आहे, मी जाते. उद्या तयार राहा. असे बोलून चेटकीण निघून जाते. चेटकीण निघून गेली. वैज्ञानिक, बाहेर या. शास्त्रज्ञ बाहेर येतो. मग डॉक्टर आणि शास्त्रज्ञ चेटकिणीच्या मागे मागे हॉस्पिटलच्या बाहेर येतो. आता आपण स्फोट करू शकतो. असे म्हणत शास्त्रज्ञ रिमोट काढतो आणि बटन दाबतो. चेटकिणीच्या डोळ्यात टिक टिकचा आवाज येतो. अहो, हा टिकटिकचा आवाज कसला आहे? मग मोठा आवाज येतो आणि चेटकिणीच्या चिंध्या उडतात. शास्त्रज्ञाच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकीण मरते आणि संपूर्ण शहर चेटकिणीच्या तावडीतून मुक्त होतं. भूतांचं हॉस्पिटल. काही
काही वर्षांपूर्वी एका शहरात एक हॉस्पिटल खरं तर हे एक भूतांचं हॉस्पिटल होतं. तिथले डॉक्टर्स व सगळ्या नर्सेस भूत होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचार करण्याच्या नावाखाली ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात तिथे त्यांना मारून त्यांचं काळीज खात होते. तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये आणून खूप चांगलं केलं. आता तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टर आता त्यांचा एकदम चांगला इलाज करतील. असं सांगून वॉर्ड बॉय जखमी माणसाला स्ट्रेचरवर झोपवून आत घेऊन गेला. काही वेळानंतर वॉर्ड बॉय परत येऊन म्हणाला, माफ करा, ज्या माणसाला तुम्ही आणलं होतं तो वाचू शकला नाही. पण त्याला तर फक्त पायालाच लागलं होतं. पायाला जखम झाल्याने कोणी कसं मरू शकतं माहित नाही. डॉक्टरनी त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. वॉर्ड बॉयचं म्हणणं ऐकून ती दोन्ही माणसं तिथून निघून गेली आणि वॉर्ड बॉय ऑपरेशन थिएटरमध्ये आला. डॉक्टर साहेब, मी त्या दोन्ही माणसांना पाठवून दिलं. आता आपण आरामात या माणसाला खाऊ शकतो. रोज असेच लोक आपल्याकडे इलाज करण्यासाठी येऊ देत आणि आपण अशीच पार्टी करत राहू. कित्येक महिन्यांपर्यंत असंच सुरू राहील. एक दिवस मोहित नावाचा माणूस आपल्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टर साहेब, माझ्या बाबांच्या छातीत दुखत आहे. त्यांच्यावर काहीतरी उपचार करा. मला वाटतं यांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? पण त्यांच्या छातीत तर निव्वळ दुखत होतं. छातीतलं दुखणं कधीच निव्वळ नसतं. तुम्ही इथेच थांबा. मी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेतो व त्यांच्यावर उपचार करतो. वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मोहितच्या वडिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. मग काही वेळानंतर वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मोहितकडे आले आणि म्हणाले, माफ करा, आम्ही तुमच्या बाबांना नाही वाचवू शकलो. काय? अहो, पण त्यांना छातीत हलकसं दुखत होतं. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की छातीतलं दुखणं कधीच साधं सुधं नसतं. मोहित त्याच्या वडिलांचं मृतदेह घेऊन घरी परतला. पण त्याला डॉक्टरचं म्हणणं काही पटत नव्हतं. नक्कीच यात काहीतरी काळबेरं आहे. माझे बाबा असे अचानक नाही मरू शकत. या रहस्याचा पत्ता लावलाच पाहिजे. हा विचार करत असताना तो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेला आणि हळूच ऑपरेशन थिएटरमध्ये लपून बसला. आता बघतोच हा डॉक्टर कसं ऑपरेशन करतो ते. काही वेळानंतर डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय एका रुग्णाला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये आले. चला, याचा इलाज करूया. डॉक्टर असं म्हणताच सगळेजण आपल्या भूताच्या रूपात आले. हे पाहतात मोहित थरथर कापू लागला. हे सगळे तर भूत आहेत. चला, या रुग्णाचं हृदय काढूया. मज्जा आली. मला माणसांची हृदय खूप चविष्ट लागतात. थोडंसं आम्हालाही द्या डॉक्टर साहेब. हे घ्या, तुम्ही खा आणि तुम्ही पण खा. भूतांना माणसांचं काळीज खाताना पाहून मोहितला उलटी झाली आणि भूतांनी त्याला पाहिलं. तू इथे काय करतोयस? मी चुकून इथे आलो. मला जाऊ द्या. ठीक आहे, जा. फक्त तुझं काळीज इथे ठेवून जा. आज तुम्ही मला जाऊ दिलं तर एका काळजाच्या बदल्यात उद्या मी 2 काळीज आणून देईन. काय? 2 काळीज? हो, मी उद्या 2 माणसांची काळीज घेऊन येईन. एकाच्या बदल्यात 2? ठीक आहे, पण लक्षात ठेव, जर तू उद्या आला नाहीस तर. नाही, मी उद्या नक्की येईन. असं सांगून मोहित आपला जीव वाचून भूतांच्या हॉस्पिटलमधून बाहेर पडला. आज तर वाचलो, पण उद्या या भूतांसाठी मी 2 माणसं कुठून आणू? हा विचार करत तो आपल्या घराच्या दिशेने जात होता की तेव्हाच त्याची नजर भिंतीवरच्या पोस्टरवर पडली. बंगाली तांत्रिक कुठल्याही प्रकारच्या भूत प्रेतचा इलाज करण्यासाठी संपर्क साधा. एकदा या तांत्रिकाला भेटून बघूया. मोहित या तांत्रिककडे गेला आणि त्याने त्याला सगळं सांगितलं. चिंता करू नकोस मुला, तुझी चिंता आजपासून माझी झाली.
आता बघ मी या भूतांचं काय करतो ते. दुसऱ्या दिवशी मोहित भूतांच्या हॉस्पिटलमध्ये गेला. तू तर म्हणाला होतास 2 माणसांना घेऊन ये. कुठे आहे ती 2 माणसं? लवकर सांग, आम्हाला खूप भूक लागलीये. लवकर सांग, आम्हाला खूप भूक लागलीये. 2 माणसं नाही, पण मी तुमच्यासाठी एक खूप शक्तिशाली तांत्रिक घेऊन आलोय. तर तुम्ही आहात ती 4 भूत. तांत्रिक, तू आम्हाला फसवलायस, चीटिंग केलीयस. चीटिंग तर तुम्ही लोकांसोबत करता. उपचाराच्या नावाखाली त्यांचे काळीज खाता. तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील. तेव्हा तांत्रिकने एक शक्तिशाली मंत्र म्हटलं. अंध तंद फंद 4 भूत बाटलीत बंद. तांत्रिकने ते मंत्र म्हणताच ती सगळी भूतं त्या बाटलीत बंद झाली. अशा प्रकारे तांत्रिकच्या मदतीने मोहितने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेतला आणि त्या 4ही भूतांना पकडवून भूतांच्या हॉस्पिटलला कायमचे बंद करून टाकले. भूतिया हॉस्पिटल पार्ट 2. गोष्ट आहे गाझियाबादची. गाझियाबाद शहराच्या बाहेर एका विराण जागी एक हॉस्पिटल होतं, जे पूर्णपणे जळलं होतं आणि भूतिया हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं. संध्याकाळ झाल्यानंतर कोणीही त्या हॉस्पिटलच्या बाजूने जायचा विचारही नाही करायचा, कारण की त्या हॉस्पिटलमध्ये कैद होती डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉयची फारच भीषण आत्मा. गोष्ट 10 वर्षांपूर्वीची आहे. गाझियाबादचं ते हॉस्पिटल फारच प्रसिद्ध होतं, कारण की तिकडे जो कोणी पेशंट यायचा तो ठीक होऊनच जायचा. पण त्या हॉस्पिटलचं एक काळं सत्य देखील होतं, जे लोकांना कळलं आणि हॉस्पिटलला जाळलं गेलं. हॉस्पिटलमध्ये कलंकनाथ नावाचा एक सर्जन होता, जो सर्जरीमध्ये माहिर होता, पण सर्जरीच्या सोबतच काळ्या जादूचा आसरा घ्यायचा. माझे बाबा वाचतील ना? डोंट वरी सर, सर्जरी करतायत. पण ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी सोबत काळ्या जादूचा नंगा नाच चालायचा. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे स्वाहा. डॉक्टर, पेशंटच्या हृदयाचे ठोके बंद झालेत. त्याच्या हृदयामध्ये तुझं सर्वात लांब नख घुसाव. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे स्वाहा. अशा प्रकारे कलंकनाथ पेशंटचा जीव तर वाचवायचा, पण जसंही कोणी त्याचा नातेवाईक त्याला भेटायला यायचा, थँक्स सर, तुम्ही माझ्या बाबांना वाचवलं. मी तुम्हाला दुप्पट फीस देईन. मला फीस नाही, रक्त प्यायचंय. काळी जादू केल्यामुळे मानवी शरीराची भूक वाढते. सर, हे काय करताय तुम्ही? नाही, सोडा, वाचवा, नाही. अशा प्रकारे कलंकनाथने फीसच्या नावाखाली अनेक लोकांना मारलं होतं. जशी ही गोष्ट बाहेर कळली, लोकांनी कलंकनाथ आणि त्याच्या स्टाफला मारलं आणि हॉस्पिटलला आग लावून त्यांना जिवंत जाळलं. आज या घटनेला 10 वर्ष झाली आहेत. कलंकनाथ आणि त्याचा भुकेला भूतिया स्टाफ ओरडून ओरडून हॉस्पिटलची जुनी भिंत खिळखिळी करत आहे. मला भूक लागलीये, रक्त पाहिजे. जरा धीर धरा सर, कोणी ना कोणी येतच असेल. गाझियाबादमध्ये नटवरलाल नामक खूप मोठे बिझनेसमॅन होते. त्यांचा एकुलता एक मुलगा अमन एका ऍक्सिडेंटमुळे 6 महिने कोमात होता. नॅशनल, इंटरनॅशनल सर्व हॉस्पिटल्समध्ये इलाज करून झाले, पण काही फायदा नाही झाला. मग नटवरलालने तंत्रमंत्राचा आधार घ्यायचा विचार केला आणि गाझियाबादमधील मोठ्या बंगाली तांत्रिकला भेटला. तांत्रिकाने बराच वेळ अमनच्या शरीराला पडताळलं आणि मग हताश होऊन बोलला, ही तंत्रविद्येच्या अखत्यारीतली गोष्ट नाहीये. ह्याला जर ठीक करायचं असेल तर फक्त एकच ठिकाण योग्य आहे. कोणतं ठिकाण? भूतिया हॉस्पिटल. हे ऐकताच नटवरलालचा थरकाप उडाला. व्हॉट? तुम्ही भूताप्रेतांचा इलाज करता आणि तुम्हीच भूतांकडून इलाज करून घ्यायला सांगताय? कलंकनाथ अवश्य एक भूत आहे, पण एक टॉप सर्जन पण होता. काळ्या विद्येचा स्वामी पण आहे. तुझ्या मुलाला डॉक्टर आणि तांत्रिक दोघांची गरज आहे, आणि मी फक्त तांत्रिक आहे, डॉक्टर नाहीये. मग काय, आपला जीव मुठीत घेऊन नटवरलाल भूतिया हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलचे बंद दरवाजे 10 वर्षांनंतर पुन्हा उघडले. जिवंत नटवरलालचं ताजं मांस बघून नर्सेसच्या तोंडात पाणी सुटलं. त्या नटवरलालच्या आजूबाजूला माशांसारख्या भिरभिरू लागल्या. मी म्हणाले होते ना डॉक्टर, कोणी ना कोणी नक्की येईल.
बघा आलं की नाही. हे ऐकताच भयभीत नटवरलाल हात जोडून म्हणाला, ए बघ कलंकनाथ, मी इकडे तुझी शिकार म्हणून नाही, एक दुखी बाप म्हणून एका सर्जनला भेटायला आलो आहे. माझ्या मुलाला कोमातून बाहेर काढा आणि प्लीज मला देखील मारू नका. मला माझा जीव प्रिय आहे. ठीक आहे, सोडा याला. तू तुझ्या मुलाला घेऊन ये. मी त्याला नक्कीच बरा करेन, पण एक बळी घेईन. तू नाहीतर तुझा मुलगा. सर्जरी नंतर कोणाला तरी मी नक्कीच खाईन. बोल, मंजूर आहे का? नटवरलाल असहाय्य होता. त्याला कलंकनाथची अट मान्य करावीच लागली. रात्रभर त्याला झोप नाही आली. पडल्या पडल्याच विचार करत होता की कोणाचा बळी द्यावा, कारण की त्याला मुलगाही प्रिय होता आणि मुलाहून प्रिय त्याचे प्राणही. तेव्हा त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. आयडिया का नाही सर्जरीनंतर त्या तांत्रिकालाच बळीचा बकरा बनवावं. तांत्रिक आहे, तंत्रमंत्र जाणतोच. वाचला तर कलंकनाथ संपेल. मेला तरी माझ्या बापाचं काय जाईल. दुसऱ्या दिवशी नटवरलाल त्याच्या मुलाला भूतिया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि आतमध्ये सर्जरी सुरू झाली. कलंकनाथ भूतिया स्टाफ सोबत सर्जरीमध्ये लागला आणि इकडे नटवरलालने लाडी गोडी लावून तांत्रिकाला देखील आणलं. बाबा, अमन, माझ्या बाळा. थँक्स कलंकनाथ, माझं बाळ ठीक झालं. बोल, आता कोणाला खाऊ, तुला की तुझ्या मुलाला खाऊ? कलंकनाथ, या तांत्रिकाला खा. चल अमन. धोका, तू तर मला सांगितलं होतंस की कलंकनाथला तंत्रविद्येमध्ये माझी सहायता पाहिजे. पण नटवरलाल तिकडे कुठे थांबणार होता. तिकडे तो अमनला घेऊन निघाला आणि इकडे कलंकनाथने आणि त्याच्या स्टाफने तांत्रिकाला फाडलं. चल अमन, जेवढ्या लवकर शक्य होईल इकडनं आपल्याला निघायचंय. तेवढ्यात अचानक समोर कलंकनाथ आणि त्याचा भूतिया स्टाफ आला. असं कसं? आता मला तिप्पट फी पाहिजे. हे ऐकताच नटवरलाल आणि अमन कापू लागले. हा धोका आहे कलंकनाथ. मग तू तांत्रिकासोबत काय केलंस? धोका देणं तुझ्याकडनं शिकले. नर्सेस, पकडा या दोघांना. सगळा भूतिया स्टाफ अमन आणि नटवरच्या दिशेने वळू लागला आणि बघताच कलंकनाथ आणि बाकी भूतेंनी नटवरलाल आणि त्याच्या मुलालाही मारून टाकलं. भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव, सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये. आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का? थांबा, अवजारं घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कारमध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. श्वेता कारमध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कारमध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब जाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने
जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडपून तडपडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टुंड्रा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टुंड्रा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टुंड्रा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. त्या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. भूत या सेल्समन. ही गोष्ट आहे कानपूरची. कानपूर शहराच्या बाहेरच्या जागेत 2 वर्षांपूर्वी मानसरोवर हाऊसिंग सोसायटी उभी झाली होती. राघव आणि ललिताचं नवनवं लग्न होऊन त्यांनी त्यांचा फ्लॅट मानसरोवर सोसायटीमध्ये बुक केला. दोघेही सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी बघितल्यावर ललिता खुश झाली. खूपच सुरक्षित आणि सुंदर सोसायटी आहे. हो, तू वर जा, मला चेअरमन साहेबांनी बोलवलंय. राघव चेअरमनला भेटला तर चेअरमन म्हणाले, सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी मिळेल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. कोणती गोष्ट? कोणताही सेल्समन आला तर चुकूनही दरवाजा उघडू नका. चेअरमनचं म्हणणं ऐकताच राघव रागावला आणि वर त्याच्या रूम मध्ये आल्यावर ललिताला म्हणाला, काय सेल्समनचं काही आयुष्य नसतं? एका सेल्समनच्या प्रगतीचे सर्व रस्ते बंद दरवाजाच्या इकडे येऊन बंद होतात. तुला सेल्समन्स विषयी इतकी आपुलकी काय? ललिताचं म्हणणं ऐकताच राघव गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला. ललिता दरवाजा बंद करून आंघोळीसाठी निघाली तर अचानक तिला आठवलं, अरे शॅम्पू तर आणलाच नाही. आता आंघोळ कशी करू? तेवढ्यात डोरबेल वाजली. ललिताने दरवाजाच्या पीपहोल मधून पाहिलं तर बाहेर सेल्समन उभा होता. हा, याच्याकडे शॅम्पू नक्की असेल. ललिताने दरवाजा उघडला तर सेल्समॅन बडबड करू लागला.
गुड मॉर्निंग मॅम. मी विकास ब्युटी टोनर कंपनी मधनं आलोय. सेल्समॅन सुरू झाला तर ललिता हैराण झाली. अरे स्टॉप इट. मला फक्त एक शॅम्पू हवाय. ललिताने सेल्समॅन कडनं शॅम्पू खरेदी केला आणि सेल्समॅन निघून गेला. दुसऱ्या दिवशी ललिता झोपेतनं जागी होऊन हॉलमध्ये आली तर तिने पाहिलं राघव सोफ्यावर बसला आहे. ललिताने मागणे येऊन राघवला मिठी मारली. डार्लिंग, लवकर जाणार होतास ना? गेला का नाहीस? अचानकपणे ललिताला काहीतरी जाणवलं. झटक्यात ती मागे गेली. कोण आहेस तू? सोफ्यावर बसलेला माणूस मागे वळला तशी ललिता घाबरली. तो राघव नाही, सेल्समॅन होता. तू पाठीमागून राघव सारखा दिसतोस. तू तू आत कसा आलास? नक्कीच राघवने दरवाजा उघडा ठेवलाय. दरवाजा तर बंद होता. तर मग तू आत कसा आलास? जो दरवाजा एकदा माझ्यासाठी उघडला जातो तो पुन्हा बंद नाही होत. सेल्समॅन जोरजोरात हसू लागला आणि हसता हसता एका भयंकर भूतात परिवर्तित झाला. भूताला समोर पाहताच ललिता जोरात किंचाळली. काय हवंय तुला? बोल, काय हवंय तुला? बोल. बदला. या सोसायटीने माझा जीव घेतलाय. आता मी हिला बर्बाद करेन. एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन. सेल्समॅन ललिताच्या दिशेने पुढे येऊ लागला आणि ललिता मागे मागे सरकू लागली. राघव त्याचा मोबाईल त्याच्या बेडरूम मध्ये विसरला होता. मोबाईल घेण्यासाठी तो परत त्याच्या फ्लॅट समोर आला आणि चावीने दरवाजा उघडू लागला, पण दरवाजा उघडलाच नाही. हा उघडत का नाही बरं? अचानक आतून आवाज आला ओरडण्याचा आणि राघव घाबरला. ललिता, काय झालं? दरवाजा उघड. राघव दरवाजा ठोठावत होता आणि आत भूताने ललिताला गॅलरीतून खाली लटकवलं होतं. राघव, राघव वाचव, राघव वाचव. मी पण असाच मेलो होतो. आता तू पण अशीच. राघव दरवाजा ठोठावत होता तेवढ्यात चेअरमन तिकडे पोहोचले. जोवर तुझी बायको जिवंत आहे तो दरवाजा उघडणार नाही. सेल्समॅन साठी दरवाजा उघडून ललिताने चूक केलीये. पण तो असं का करतोय? ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा ही सोसायटी नवीन नवीन तयार झाली होती. एक सेल्समॅन इकडे सोसायटीत आला तेव्हा मी त्याला थांबवलं. अरे, तू आतमध्ये कसा आलास? सोसायटीमध्ये सेल्समॅन अलाउड नाहीयेत. मी विकास आहे साहेब, वॉचमॅन पासून लपून आलोय. माझ्या भावाला मोठा जॉब मिळणार आहे, त्याच्यासाठी पैन जमा करतो साहेब. प्लीज मला वर जाऊ द्या ना. नाटकं करू नकोस, पळ इकडनं. मी त्याला धक्के मारून बाहेर काढलं म्हणून तो पायपावरनं वर चढला आणि पाय घसरून खाली येऊन पडला. तेव्हापासून त्याचा आत्मा सोसायटीमध्ये भटकतोय. जो दरवाजा उघडतो त्याला तो खाली पाडून मारून टाकतो. चेअरमॅनचं म्हणणं ऐकताच राघव वेड्यासारखा ओरडत दरवाजा ठोठावू लागला. विकास दादा, दरवाजा उघडा. मी तुमचा छोटा भाऊ राघव. ती माझी बायको आहे, तिला काही करू नका. सेल्समॅनचं भूत ललिताला खाली सोडणारच होतं. तेवढ्यात त्याने राघवचा आवाज ऐकला. त्याने लगेच ललिताला वर खेचलं. ललिताचा जीव वाचला. सेल्समॅनचं भूत लगेच दरवाजाकडे पळालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. भूताने राघवला मिठी मारली. राघव, माझ्या भावा, कसा आहेस तू? मी ठीक आहे दादा. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? मला तुला मोठा माणूस बनवायचं होतं. मी मोठा माणूस बनलोय दादा, हे बघा. ललिता दोघांजवळ आली तेव्हा राघवने ललिताला सांगितलं, तू विचारत होतीस ना की माझं सेल्समॅनवर एवढं प्रेम काय आहे? कारण की माझा हा भाऊ सेल्समॅन होता जो माझ्यासाठी मेला. मी एका सेल्समॅनचा छोटा भाऊ आहे. सेल्समॅनचं भूत राघव आणि ललिताकडे बघून बोलू लागलं. खरंच राघव, खूप मोठा माणूस बनलायस तू. ललिता, मला माफ कर. प्रतिशोधाच्या आगीमध्ये मी जळत होतो. तुम्हा दोघांना पाहताच ती आग विझून गेली. आता मला मुक्ती पाहिजे. अलविदा. असं म्हणताच सेल्समॅनचं भूत सोसायटीतून कायम कायमसाठीच मुक्त झालं आणि राघव आणि ललिता
आनंदात राहू लागले. आजीच्या घरी भूत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. कौशिक आणि टीना त्यांच्या मावस भाऊ बहीण लिली आणि मयूर सोबत ट्रेनने त्यांच्या आजोळी विलासपूरला चालले होते. चौघेही विलासपूरला त्यांच्या आजी आजोबांच्या घरी पोहोचले. आजी आजोबांचं घर म्हणजे खूप जुना एक लांब लचक वाडा होता. वाड्यामध्ये फक्त आजी आजोबाच राहायचे. त्यांची दोन्ही मुलं फॉरेनला शिफ्ट झाली होती. चौघही भाऊ बहीण पोहोचताच आजी आजोबांना मिठी मारतात. अरे आलात माझ्या पिल्लांनो. अरे तुमच्या येण्यामुळे या सुन्या सुन्या वाड्यात जान आलीये. बाळांनो, अंग पाय धुवून फ्रेश व्हा जरा. आजीने तुमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलंय. म्हणजे तुम्ही अजून कोणी नोकर नाही ठेवलाय? आई समजावून समजावून थकून गेलीये तुम्हाला. यावर आजी आजोबा किंवा कोणीच काही उत्तर नाही दिलं. सर्वांनी हात पाय धुवून जेवण जेवून घेतलं आणि मग चौघं प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन झोपले. पण लिलीला मात्र झोप येत नव्हती. तिला अख्खं घर फिरून पाहायचं होतं. झोप येत नाहीये. सगळा वाडा फिरून येते. सगळे तर झोपलेत. डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही. लिली बेडरूम मधनं निघून चालू लागली. तेव्हा आजी आजोबांच्या बेडरूम मधनं कुरबुरीचा आवाज ऐकू यायला लागला. लिली लपून ऐकू लागली. नाही, मुलांना अजिबात सांगायचं नाहीये, ती घाबरून जातील. अहो पण काही नाही, मी जरा बाहेरून फिरून येतो. लिली घाबरली आणि आजोबांच्या बाहेर यायच्या आधीच मागच्या दिशेने पळू लागली, जेणेकरून आजोबांनी तिला पाहू नये. पळता पळता ती फारच दूर पोहोचली की अचानक कोणीतरी तिला एका रूम मध्ये खेचून घेतलं आणि मग दरवाजा बंद झाला. रूम मध्ये फारच अंधार होता आणि एक शिडी उभी होती जी वर एका दुसऱ्या मजल्यावर जायची. कोण आहे? कोणी खेचलं मला आतमध्ये? टीना, मयूर, मला माहितीये ही मस्ती तुम्हीच करू शकता. तेव्हा अचानकपणे लिलीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. लिलीने मागे वळून पाहिलं तर तिचा थरकाप उडाला. एक भयंकर भूत उभं होतं आणि हसत होतं. लिली बेटा, ये माझ्याकडे ये. भूत भूत भूत. भूत लिलीच्या दिशेने पुढे येऊ लागलं. लिली जोरात ओरडली आणि तिने तिचे दोन्ही डोळे बंद केले. लिली, व्हॉट हॅपेंड? तू इकडे काय करतेस? लिलीने डोळे उघडले तर समोर कौशिक, मयूर आणि टीना होते. लिलीने कौशिकला मिठी मारली आणि रडू लागली. कौशिक, इकडे भयानक भूत आहे. लिली, कम ऑन, भूत वगैरे काही नसतं. नक्कीच तुला भ्रम झाला असेल. तेव्हा अचानकपणे टीना जोरात किंचाळली. काय झालं? टीनाने शिडीच्या दिशेने इशारा केला. शिडीवर तेच भूत बसलं होतं. भूत बघून सगळ्यांची अवस्था बिकट झाली. मुलांनो, ओळखलं मला? मी तुमच्या सोबत खेळायचो, तुम्हाला झोपाळ्याला झोके द्यायचो. बघ बघ, तोच आहे, तोच आहे. या माझ्याकडे. मुलं घाबरली आणि किंचाळू लागली. आजी, आजी. आजीचं नाव ऐकताच भूताला राग आला आणि मुलांच्या दिशेने चालू लागला. मुलं दरवाजापाशी गेली तर दरवाजा आपोआप बंद झाला. खबरदार, आजी आजोबांना आवाज दिला तर मी तुमचा कच्चा फडशा पाडेन. कोण आहेस तू? का मला त्रास देतोयस? भूत मुलांच्या जवळ आलं आणि त्याने कौशिकला उचलून हवेमध्ये फेकून दिलं. कौशिक जोराचा जमिनीवर आपटला. ओ गॉड, लागलं रे. मग भूताने प्रत्येकाला हवेमध्ये उचलून फेकून दिलं. चौघही जोर जोरात ओरडू लागले. भूत जोर जोरात हसू लागलं की तेवढ्यात अचानक शिडीवरून खाली उतरून आजी आजोबा आले. आजोबांच्या हातामध्ये छडी होती. आजी आजोबांना पाहिल्यानंतर लहान मुलांच्या जीवामध्ये जीव आला आणि भूत आजोबांची छडी पाहून घाबरून गेलं. भूत पळून जाईल याच्या आधीच आजोबांनी त्यांच्या छडीने भूताला मारायला सुरुवात केली.
मालक मालक मला माफ करा, माफ करा. नटवर, माझ्या मुलांना त्रास देतोस? हे घे, हे घे. आणखी मारा त्याला, आणखी मारा त्याला. आजोबांनी भूताला खूप मारलं आणि भूत खूप घायाळ झालं. चल पळ, पुन्हा मुलांना त्रास दिलास ना तर लक्षात ठेव. आजोबांच्या तावडीतून सुटल्यावर भूत अचानकपणे गायब झालं. बाळांनो, तुम्ही ठीक तर आहात ना? आम्ही ठीक आहोत आजी, पण हे कोण होतं? आजीने आजोबांकडे पाहिलं. सांग त्यांना, आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. आधी आम्ही तुम्हाला नाही सांगितलं कारण तुम्ही घाबरला असतात. ते भूत आमच्या जुन्या नोकराचं नटवरचं आहे, जो 20 वर्षांपूर्वीच मेला होता. काय? हे नाव तर पहिल्यांदाच ऐकतोय. हो, तेव्हा तुम्ही सगळे खूप लहान होतात. तेव्हा ना नटवरच तुमची देखभाल करायचा. पण एक दिवस त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही पुन्हा इथे नोकर ठेवणार नाही. नटवर कसा मेला हे फक्त आम्हा दोघांना माहितीये. कसा मेला होता तो? एका रात्रीची गोष्ट आहे. नटवर रात्री घरात चोरी करून पळून चालला होता. त्यात कुत्रे ओरडायला लागले आणि आजोबांना जाग आली. नटवर आजोबांना खूप घाबरायचा. पळून जाता आलं नाही म्हणून तो पुन्हा घरात आला. पायऱ्यांवरून तो पळत होता. अचानक पाय घसरून तो पडला आणि त्यातच तो मेला. तेव्हापासून त्याचं भूत या वाड्यात फिरतय. बरं झालं आजोबांनी त्याला धडा शिकवला. आता तो परत तर नाही येणार ना? परत तर तो नक्कीच येईल, फक्त तुम्हाला मात्र त्रास नाही देणार. हे ऐकताच मुलं चिंतेमध्ये गळली. पण आजोबांच्या छडीने कमाल केली होती. त्या दिवसानंतर नटवरचं भूत त्या वाड्यामध्ये कधीच दिसलं नाही.